विकृत भोंदू बाबा अशोक खरात याचे रोज नवनवीन काळे कारनामे समोर येत आहेत। महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमध्ये आधीच अटकेत असलेल्या खरातच्या विरोधामध्ये आता आणखी एक नवा गुन्हा दाखल झालाय आणि खळबळ माजली आहे। पीडित महिला गर्भवती असताना पूजा विधीच्या नावाखाली खरातनं तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले असा गंभीर आरोप या महिलेनं केलाय। घरामध्ये खोटा साप आणि खोट्या वाघाचं कातडं आणून लोकांना घाबरवून अघोरी कृत्य करत असल्याचा देखील तक्रारीमध्ये पीडितेनं उल्लेख केलाय। त्यामुळे अशोक खरातच्या विरोधात लैंगिक अत्याचार, महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक कलमांच्या अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। तर आज हा दुसरा गुन्हा दाखल झालेला आहे आणि या पीडित महिलेनं जी तक्रार दिली आहे यामध्ये नेमकं काय म्हटलंय आपण बघूया। गरोदरपणामध्ये पूजा विधीच्या नावाखाली लैंगिक अत्याचार या पीडितेवर करण्यात आला। सोबत आलेल्या पतीला केबिनच्या बाहेर बसवून तिच्यावरती केबिनच्या आत अत्याचार झालाय। नकली साप आणि वाघाच्या कातडीचा वापर करून अघोरी कृत्य करण्यात आलं। कोणत्याही पद्धतीची माहिती बाहेर दिली तर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। नाशिकमधील भोंदू अशोक खरातच्या प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासे समोर येत आहेत आणि आता तपासाला आणखी वेगही आलाय। नराधम खरातच्या विरोधामध्ये आणखी 3 महिलांनी पुढे येऊन तक्रार नोंदवण्याची तयारी दर्शवली आहे आणि यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढतीये। तपास यंत्रणांना आणखी महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे। या 3 महिलांना विश्वासात घेऊन त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी गोपनीय पद्धतीने चौकशी केली जाते आहे। एसआयटी कडून या महिलांचे जबाब नोंदवले जात आहेत। अशोक खरातने महिलांचं शोषण केल्याचे 100हून अधिक व्हिडिओ असल्याची माहिती देखील सध्या समोर येते आहे। तर नाशिकमधला विकृत नराधम भोंदू बाबा अशोक खरात याला कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही, त्याच्यावरती कठोर कारवाई होणार असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय। आम्हीच गुप्त माहितीच्या आधारे या प्रकरणाचा भांडाफोड केला असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं। काही जण या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करतायत। कोणाजवळ काही पुरावे असतील तर ते आणून द्यावेत, कारवाई केली जाईल असं आवाहन देखील फडणवीसांनी केलंय। खरातच्या संस्थेला नियम डावलून पाणी नेमकं कोणी दिलं हे तुम्हालाही माहिती आहे असं म्हणत विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं। या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत वरिष्ठ स्तरावर मॉनिटरिंग होते आहे। स्वतः डीजींना मी सांगितलेलं आहे की त्यांनी याचं मॉनिटरिंग करायचं आहे। याच्यामध्ये एसआयटी तयार केलेली आहे। नाशिक सीपी आणि एसआयटी मिळून या ठिकाणी हे काम पूर्ण करता आहेत आणि मला असं वाटतं की या संदर्भात कुठल्याही परिस्थितीत कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही। आता याला राजकीय रंग देण्याचा काही प्रयत्न चाललेला आहे। कोणाजवळ काही पुरावा असेल तर त्यांनी तो निश्चित आणून द्यावा, त्याच्यावरही कारवाई होईल। हा महिलांच्या डिग्निटीचा प्रश्न आहे। अशा प्रकारे आपल्या तथाकथित शक्तींचा उपयोग करून महिलांना भरीस पाडणं यापेक्षा वाईट गुन्हा असू शकत नाही। काही झालं तरी त्यांना त्याची शिक्षाही भोगावीच लागेल। सरकार आणि पोलीस याकरता जे करावं लागेल ते करायला तयार आहे। काहींना केवळ राजकारण, आम्हाला राजकारणात इंटरेस्ट नाही आहे, आम्हाला महिलांच्या डिग्निटीमध्ये इंटरेस्ट आहे। आम्हाला ज्या महिलांच्या सोबत त्यांनी दुर्व्यवहार केला आहे त्या प्रत्येक महिलेला न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी नाव न घेता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्यावरती काही गंभीर असे आरोप केलेत। अशोक खरातच्या प्रकरणामधल्या आक्षेपार्ह व्हिडिओ महिला सामाजिक कार्यकर्त्यांकडे आधीपासूनच होते, मात्र त्यांनी खरात यांच्या पत्नी आणि रुपाली चाकणकर यांच्याशी तडजोड केल्याचा दावा त्यांनी केलाय। या तडजोडीमध्ये कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याचा गंभीर आरोपही रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलाय। त्यांच्या आरोपांना तृप्ती देसाईंनी उत्तर दिलं। पेनड्राईव्ह घेऊन काही लोक आले होते आणि मीच मुख्यमंत्र्यांना ते दिले। पत्रकार परिषद घेतली असती तर अटक झाली नसती असं उत्तर तृप्ती देसाई यांनी दिलंय। 2 जी मुलं आहेत ती खराताला ब्लॅकमेल करत होती। ती पुण्यात आली, सामाजिक कार्यकर्ते भगिनीला आमच्या भेटली, त्या भगिनीला ते सगळे व्हिडिओ दाखवले। त्या भगिनींनी सुद्धा न्याय द्यायचं सोडून
जे गुरुमाऊली म्हणतात त्यांना भेटल्या आणि तिथेही ती तडजोड करण्यात आली. त्याचेही तपासाचे जे काही इन्व्हेस्टिगेशन्स आहे हे पोलिसांना मिळालेलं आहे. 2 दिवसात तुम्हाला नाव जाहीर करणार ना? तुम्ही आता का नाही सांगा? 2 दिवसात नाव जाहीर करणार पुराव्यानिशी. या अशोक खरातचा एन्काउंटर होणार आहे ही बातमी पण कदाचित तुम्हाला मिळाली नाही म्हणून तुमच्या पोटात दुखतंय. ज्या राजकीय महिलांकडे हे पेनड्राईव्ह आले नाहीत, माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्तीवर विश्वास ठेवून हे लोक माझ्यापर्यंत पोचले आणि माझ्या माध्यमातून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवले गेले आणि हे प्रकरण महाराष्ट्रात बाहेर आले. हे कदाचित काही लोकांना बघवत नसेल म्हणून माझ्यावर अशा पद्धतीचे आरोप केले जातात. रुपाली चाकणकर या महाराष्ट्रामधल्या सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार असल्याचा सनसनाटी आरोपही रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलाय. अशोक खरातच्या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांना मुख्य आरोपी करा अशी मागणी देखील रुपाली ठोंबरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. अशोक खरातने जे काही केलं ते फक्त रुपाली चाकणकर यांच्या पाठिंब्यामुळे केलंय. त्यामुळे या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर या देखील आरोपी आहेत असं त्यांनी लिहिलंय. त्यामुळे रुपाली चाकणकरांना तातडीनं अटक करण्याची मागणी देखील ठोंबरेंनी केली. जो भोंदू बाबा अशोक खरात याच्या सेक्स रॅकेटमध्ये त्या मेन सूत्रधार आहेत. त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना, माननीय गृहमंत्री देवा भाऊंना मी कायद्यानुसार जी काही आपल्याकडे तपास समोर आलेला आहे त्याच्यानुसार यांना तातडीने अटक करणं गरजेचं आहे. कारण की चाकणकरांना माहीत असून त्यांनी तो गुन्हा दडपण्यासाठी मदत केली, पोलिसांवर दबाव आणला. राज्य महिला आयोग चाकणकरांच्या कार्यकाळात हा भोंदू बाबा चालवत होता. ही तुम्ही नीट बघा एक एक घटना. मला काय कुठला भानामती किंवा भूत किंवा पिशाच येऊन कानात सांगत नाही. ह्या घटना बघा, उघडा डोळे त्यांनी बघा, उघडे डोळे करून प्रकरण बघा. महाराष्ट्रातील खूप मोठं सेक्स स्कॅन्डल आहे आणि याला काय एवढं मोठा विषय प्राप्त झालाय तर राज्य महिला आयोगाच्या संविधान पदावर असलेल्या अध्यक्षा त्या आरोपीच्या सोबत संगत मताने हे करत होत्या. त्याच्यामुळे त्यांना तातडीने अटक करणे गरजेचं आहे. सेक्शन 120B नुसार त्यांचा जो काही सहभाग तिथं आढळतो आहे त्याच्यामध्ये त्यांना तातडीने अटक होणं गरजेचं आहे. अशोक खरात याच्या बोंदुगिरीमध्ये सत्ताधारी सहभागी असतील तर सर्व राजकारण्यांना सह आरोपी करा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केली आहे. कॅबिनेटमधील मंत्र्यांना सह आरोपी केल्याशिवाय ही बोंदुगिरी थांबणार नाही अशी टीका देखील राऊतांनी केली. त्यांच्या या टीकेला फडणवीसांनी उत्तर दिलं. विरोधी पक्षामधील नेतेही खरातकडे जायचे, माझ्याकडे पुरावे असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. भोंदू बाबाच्या दरबारात जाणाऱ्या सर्व राजकारण्यांना, खास करून मंत्र्यांना, जे सत्ताधारी आहेत ते मंत्री, त्यांना सहआरोपी केलं पाहिजे. ते सत्तेवर आहे, जे कॅबिनेटमध्ये आहेत देवेंद्रजींच्या, त्यांना सहआरोपी केल्याशिवाय या राज्यातली भोंदूगिरी बोवाबाजी थांबणार नाही. कोणी कुठे भेटलं, कोणासोबत फोटो आहे, काय आहे, या तर गोष्टी असतात. कोणी कोणासोबत फोटो असू शकतो. पण ज्यांनी मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलवून 40 किलोमीटर दुरून त्यांना पाणी दिलं त्यांना काय शिक्षा द्यायची? आणि मंत्र्यांबद्दल बोलणारे त्यांच्याबद्दल का चूप आहेत? तिथे तोंडाला कुलूप का लागत आहे? सिलेक्टिव्ह का बोलत आहे? त्यामुळे काहींना केवळ राजकारण आम्हाला राजकारणात इंटरेस्ट नाही आहे. आम्हाला महिलांच्या डिग्निटीमध्ये इंटरेस्ट आहे. आम्हाला ज्या महिलांच्या सोबत त्यांनी दुर्व्यवहार केला आहे त्या प्रत्येक महिलेला न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. खासदार सुनील तटकरे यांनी खरातच्या नादी लागून कुठे रक्ताचा अभिषेक केला होता का असा सवाल पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी विचारला. त्यांनी तटकरेंचे बोटाला जखम झाल्याचे फोटो देखील सोशल मीडियावरती पोस्ट केले आणि त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलंय. तटकरेंच्या बोटाला झालेली जखम ही कारचा दरवाजा लावताना झाली असल्याचं ट्विट सूरज चव्हाण यांनी केली आहे. त्यांची गाडी समोरून आली, आम्ही दोघं समोर आल्यानंतर ते थांबले, मी थांबलो, मी उतरून गेलो, आम्ही दोघं एकमेकांशी बोललो होतो, खाली उतरून माझी बोलत होते. आणि नंतर गाडीत बसत असताना नेमका मी दरवाजा लावला आणि त्यांच्या हाताला दुखापत झाली होती. ती जी दुखापत झाली होती त्यानंतर मी स्वतः त्यांना घेऊन
दवाखान्यात गेलो होतो. त्या ठिकाणी त्यांच्या त्या जखमीवरती उपचार देखील करण्यात आले होते. त्याचा स्वतः साक्षीदार मी आहे. आपण जर पाहिलं तर त्यावेळेस मी तटकरे साहेबांचं काम करत नव्हतो, तर मी गीते साहेबांचं काम करत होतो. हे मी निक्षून सांगेन. परंतु आता आपण जर बघतोय तर त्यांना ती काही झालेली दुखापत आहे तिचा वेगळीकडे नेण्याचा काही विरोधकांचा प्रयत्न चाललाय किंवा राजकीय लोक त्याचं भांडवल करताय, हे अत्यंत अयोग्य आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.